आपल्या ऑप्शन मध्ये काही लोक जी बसली ती आपलीच आहे आणि तेच बोली वाढवतात. तेच ऑप्शनची फक्त डेट अनाऊन्स झाली तर लोकांना असं असतं की आम्ही कधी येऊ आणि कधी आमची गाडी विकायला देऊ. कार उद्योग ऑप्शन ही सुरुवातच आपण याच्यासाठी केली आहे की जास्तीत जास्त ट्रान्सपरंट डील्स यामध्ये व्हाव्यात. अनेक वेळा असंही झालेलं आहे की गाडीचा व्यवहार असा झाला आणि आम्ही 30 मिनिटच्या आत इतक्या फास्ट आम्ही पेमेंट दिलेलं आहे आणि इथे लोकांना ती ट्रान्सपरन्सी मिळते. इथे जेन्युइन बायर्स येतात आणि जेन्युइन बायर्स जेन्युइन बोली लावतात. तर मग आपण आता जाणून घेऊया की ऑक्शन वर्क कसं करतं. नमस्कार, मी उज्ज्वल भुतडा, कार उद्योग ऑप्शनचा फाउंडर आणि डायरेक्टर. ऑप्शन बद्दल मी अगदी मूळ शब्दात सांगायचं झालं तर असं म्हणेल की आत्तापर्यंत गाडी घ्यायची, सेकंड हँड गाडी घ्यायची याची जी भीती वाटते आपल्याला, म्हणजे कुठल्याही एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वतःसाठी जर गाडी घ्यायची आहे किंवा स्वतःची गाडी विकायची, तर त्याला त्याची भीती वाटते किंवा मार्केटमध्ये मी नक्की कुठे जाऊ, तो ओळखीचा असेल नसेल, किंवा ते समोरासमोर व्यवहार होतो नाही होतो, कुठे फसवणूक होते, गाडींचे पेपर क्लिअर नसतात, गाड्यांचे अनेक प्रॉब्लेम असू शकतात, किंवा एखाद्या गाडीमध्ये प्रॉब्लेम येतो त्यांनी लपवला तर मी ती गाडी घेतली तर मग काय होईल, मी गाडी विकतोय तर ती योग्य किमतीत विकते का, अतिच डाऊन मार्केट आहे म्हणून मला कोणीतरी फसवतंय, कमी किमतीत विकायला लावतंय, असं काही होतंय का. तर कार उद्योग ऑप्शन ही सुरुवातच आपण याच्यासाठी केली आहे की जास्तीत जास्त ट्रान्सपरंट डील्स यामध्ये व्हाव्यात. जास्तीत जास्त सगळे जेव्हा समोरासमोर येतात आणि आम्ही फक्त एक प्लॅटफॉर्म आहोत, बाकी डील तुमचीच होती, त्यामुळे आम्ही फक्त प्लॅटफॉर्म आहोत जिथे तुमची गाडी येते आणि तुमच्या गाडीवरती बोली चालू होते. आता बोली कितीला चालू होते, कधी जास्त होते का, कमी होते का, तर याचा उत्तर असं आहे की इथे येणारे खरेदीदार हे बऱ्यापैकी कस्टमर आणि डीलर हे दोघेही असतात. त्यामुळे सर्वांना कळून जातं की आपल्यासमोर आपल्या ह्या गाडीला काय बेस्ट पॉसिबल प्राइस येऊ शकते. तर प्रत्येक गाडीची डिमांड वेगवेगळी असते, त्या हिशोबाने मार्केट प्राइसनुसार आपण अगदी एक 50,000 खालून बिडिंग चालू करतो आणि त्यावरती जेव्हा बोली वाढत जाते त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की जे इंटरेस्टेड बाहेर आहेत ते त्यांची बोली 5,000, 10,000, 2,000 असं देखील वाढवतात. त्यामुळे असं करत असताना जेव्हा ती गाडीची प्राइस अगदी एक्सपेक्टेडच्या जवळ येते त्यावेळी आम्ही स्वतः स्टेजवरनंच त्या सेलरला कॉल करतो आणि विचारतो की बाबा तुमच्या गाडीला एवढी एवढी किंमत आली आहे, तुमच्या गाडीचा लाईव्ह व्हिडिओ बनतोय, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होत नाही, तुमच्या समोर पूर्णपणे ट्रान्सपरंटली सांगितलं जातं की कितीला गाडी होती काय. आणि दोन्ही व्यक्तीला जर गाडीची डील फायनल होतीये तर आमचे जे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत ते सगळ्यांना बांधील आहे. त्यामुळे व्यवहार अगदी पारदर्शक होईल, पेपर्स क्लिअर मिळतील आणि सर्व प्रकारचा जो सपोर्ट असतो तो तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे अनेक लोक आहेत आमच्या हॅपी कस्टमर्स इतके जास्त आहेत की त्यांच्या रेफरन्सनीच ऑप्शनची फक्त डेट अनाऊन्स झाली तर लोकांना असं असतं की आम्ही कधी येऊ आणि कधी आमची गाडी विकायला देऊ. ही जी जागा आहे क्रिएटिव्ह सिटी मॉल येथे आपण ऑप्शन घेतो, तर या जागेवरती आपण ऑप्शन प्रत्येक वेळी घेत असल्यामुळे आपण बघू शकता की आमच्या मागे इथे गाड्या आहेत आणि कशा पद्धतीने आपण लावतो. पण सर मग असं पण होतं नावावर लवकर होत नाही किंवा पेमेंटची प्रोसेस जी असते ती डिले होत जाते, म्हणजे 10-10 दिवस लोकांना पेमेंट नाही भेटत, मग त्याचं काय. असं नाहीये, आपल्याकडे पेमेंट इमिजिएट मिळेल. गाडीचं पूर्ण इन्स्पेक्शन आपण करून घेतो. गाडी जेव्हा सेलर घेऊन येतो सकाळी 10 वाजता त्यावेळीच आपण गाडी चेक करतो, गाडीचे पेपर्स चेक करतो आणि जर का गाडीवरती लोन असेल तर कुठल्या बँकेचं लोन आहे, त्याच्यावरती फोरक्लोजर अमाऊंट किती आहे, ह्या सगळ्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ती आपली जी टीम आहे ती करते. आपली जी टीम आहे ती अशी एक्सपिरियन्स टीम आहे, त्यामुळे अनेक केसेसमधनं आम्ही गेलेलो आहोत. त्यामुळे गाडीच्या व्यवहार करताना काय अडचणी येतात या आम्हाला माहिती आहे आणि त्याची आम्ही पूर्णपणे खात्री बाळगतो आणि मगच गाडीचा व्यवहार पुढे चालवतो. अनेक वेळा असंही झालेलं आहे की गाडीचा व्यवहार असा झाला ना, आम्ही 30 मिनिट्सच्या आत म्हणजे अगदी बेनिफिशियरी ऍड होणं आणि आम्ही त्याला पेमेंट देणं, इतक्या फास्ट आम्ही पेमेंट दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला नाही वाटत की पेमेंट डिलेची कंप्लेंट आमच्या कस्टमर्सकडनं कधी येईल. आता तू बघू शकते की हा जो ग्राउंड आहे या पूर्ण ग्राउंडवरती राऊंड शेपमध्ये आपण गाड्या लावतो. हे बघ, आता ही फॉर्च्युनर ही 1 नंबर असेल, 2 असेल, असं सिक्वेन्स वाईज आपण सगळ्या गाड्या लावतो. त्या गाड्यांवरती स्टिकरिंग आहे, त्या गाड्यांवरती गाडीची पूर्ण माहिती लिहिलेली आहे. एक बेसिक माहिती जी असायला पाहिजे ती आपण गाड्यांवरती लिहिलेली आहे. त्याच संदर्भात अजून जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न तुमचे ऑप्शनमध्ये आम्ही त्याला उत्तर देतो. आता तुम्ही बघत असाल या सर्व गाड्या, आता जसं की ही गाडी आहे वॅगनार, तर वॅगनारबद्दल जी माहिती आहे ती त्याच्यावरती लिहिलेली असते. तर ज्याला समजा वॅगनारमध्ये इंटरेस्ट आहे तो येतो, वॅगनारची डिटेल्स बघतो आणि स्वतःचं एक बजेट ठरवतो. ते बजेट ठरवल्यानंतर ते खाली ऑप्शनमध्ये येतात, ऑप्शनची जी किंमत चालू होते. आता सिक्वेन्स वाईज ही गाडी समजा 7 नंबरला आली, 7 नंबरला आल्यानंतर जे लोकांना गाडीमध्ये इंटरेस्ट आहे ते स्वतः उठून देखील बऱ्याच वेळा गाडी चेक करतात आणि हा जो 10 ते 1 वाजेपर्यंतचा वेळ आहे यामध्ये लोक गाडी चेक करतात. त्यामुळे त्यांनी गाडी व्यवस्थित पाहिलेली असते. गाडी पाहिल्यानंतरच 1 वाजता जेव्हा ऑप्शन चालू होतं त्यावेळी आपण प्रत्येक गाडीवरती बोली लावतो आणि बोलीवरती मग त्यांना ज्या बजेटमध्ये गाडी परवडते त्या बजेटमध्ये ते ऑफर देतात आणि जर का सेलर तयार असेल तर आपण इमिजिएटली सोल्ड म्हणून अनाऊन्स करतो आणि अशाच पद्धतीने आपलं जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन होतात, जास्तीत जास्त डील्स होतात. आणि याच्यात एवढं ट्रान्सपरंटली कोणीच करत नाही आणि प्रत्येकाला माहिती आहे की गाडी हा एक असा विषय असतो
की एका इंडिव्हिज्युअलला हे कळणं की ही गाडी खरंच कितीला आहे हे थोडं अवघड आहे. कारण खूप गोष्टी आहेत, एक एक गाडीमध्ये 8-8 व्हेरियंट आहेत. मग कुठल्या व्हेरियंटला काय कॉस्ट असली पाहिजे, ऑटोमॅटिक आहे का मॅन्युअल आहे, पेट्रोल आहे का डिझेल आहे, पेट्रोल आहे का पेट्रोल सीएनजी आहे, मग पेट्रोल सीएनजी असेल तर आउटसाईड फिटेड सीएनजी आहे का कंपनी फिटेड सीएनजी आहे, असे अनेक प्रश्न असतात. त्यामुळे अशा सगळ्या अडचणी आपण इथे सॉल्व्ह करतो, लोकांना सांगतो. आणि जेव्हा बायरला हे दिसतं किंवा माझ्यासोबतच अनेक बायर जिथे आहेत जे हे गाडी घ्यायला तयार आहेत, असे लोक, मग ते त्यांना पण जाणीव होते की नाही गाडीची कॉस्टिंग आहे ही, त्यामुळे त्यांना पण ते घेणं सोपं जातं. आता त्यातला अजून एक ट्विस्ट म्हणजे असा सांगायला झालं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याकडे आपल्या ऑप्शनमध्ये काही लोक जी बसलीत ती आपलीच आहे आणि तेच बोली वाढवतात, असे कमेंट्समध्ये मी बऱ्याच वेळा वाचतो. मग खरं तर काय होतं की अशी बरीच लोक ज्यांना माहिती की हे जेन्युइन आहे ते येतात बसतात आणि त्यांना माहिती आहे की हे ट्रान्सपरंटली होतं म्हणून ते बोली लावतात. आणि ज्यांना हा गैरसमज होतो की आपण थोडं सुरुवातीला बघूया कसं चालतं, मग ते असं बघतात वगैरे, पण नेमकी जी गाडी त्यांना पाहिजे असते ती गाडी तो व्यक्ती घेऊन जातो. इथे जेन्युइन बायर्स येतात आणि जेन्युइन बायर्स जेन्युइन बोली लावतात आणि त्यांना ट्रान्सपरन्सी आहे हे माहिती आहे म्हणून ऍक्च्युअली ती गाडी घेऊन जातात. ओके, थँक्यू सो मच सर प्रत्येक इन्फॉर्मेशन देण्यासाठी. थँक्यू सो मच.